Brought to you by Ludo Fantasy. लूडो फैंटेसी दे रहा है 3 लाख तक का हेल्थ इंश्योरेंस बिकॉज वी केयर फॉर यू. डाउनलोड लूडो फैंटेसी नाउ. कोणी काहीतरी उगाच बोलत बसलो मोठ्या आवाजाने किंवा काय त्याचा अर्थ तुम्ही काहीतरी घाबरून जायचं कारण नाही. आम्हाला पालकमंत्री निर्णय तुम्ही घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्याला कुणाला वाटतंय की ह्याच्यात काही गैरप्रकार झालाय इथं जाहिराती ओपन चौकशी उद्या ना आताच कशाला पुन्हा टप्प्याटप्प्यानं आणायचं. जे काय करायचे ते हा सूर्य हा जयद्रथ करा काय असेल ते आता सुद्धा की हे शासन ठरवतं. विनाकारण धाराशिव जिल्ह्यातले 250 कोटी रुपयाची कामं कुणाच्या हट्टापायी जर थांबवली जात असेल तर जनता तर निश्चित त्याचा निवडणुकीत हिशोब करणारच आहे. कुणी असं समजायचं कारण नाही. आज आला म्हणजे इथं मरुस्तोर आपल्याला या अमरपट्टा दिलाय. परत अजून 5 वर्षांनी जायचंय त्यांच्या दारात आपल्याला. यावेळेस जनता तर त्याचा हिशोब घेईलच. पण मंत्री महोदय आम्हाला तुमच्याकडून उत्तर पाहिजे की तुम्ही शासनाचे भाग आहेत का नाही, तुम्ही पालकमंत्री आहेत का नाही आणि हे सगळं जर असेल तर आम्ही तुम्हाला विचारलं योग्य आहे. पालकमंत्री नसतो तर मला तुम्ही इकडे बसायला मला विचारायचं आहे की असं कुठलं लेटर आहे किंवा सीओ आहे पालकमंत्री महोदयाच्या अपरोक्ष कुठल्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली गेली आहे का? तुमच्या अपरोक्ष काय झालंय का? माझ्या अपरोक्ष तुम्ही काय चुकीचं केलं? अधिकाऱ्यांनी सगळं मला विश्वासात घेऊनच केलेलं. तुमच्या अपरोक्ष झालं नसेल तुम्ही काय चुकीचं केलं का? मला किती जाणव घ्यायचं हे दिलेला नाव घ्यायचं का? मंत्री महोदय मला विनंती करायची आपल्याला की आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. तुम्ही उपस्थित असताना सगळ्या लोकप्रतिनिधींच्या समवेत आपण या नियोजनाला मान्यता दिली होती. मग ही मान्यता दिल्याच्या नंतर नेमकं कोणता जाहीरला सुटायचं आला त्याने थांबवलंय आम्हाला कळवलं तरी का तुमच्याकडनं असं काय महापाप झालंय तिथं आम्हाला समजलंय की काय चुकलंय नेमकं. कारण ह्याचा त्रास जिल्ह्यातल्या सामान्य लोकांना शेतकऱ्याला सहन करावा लागते. त्याचे ट्रान्सफॉर्मर बसत नाही, त्याचे रस्ते होत नाही. तरी नेमकं का घडतंय याचं उत्तर आम्हाला तुमच्याकडून पाहिजे मंत्री. कारण काहीच कारण नाही. सगळ्या जिल्ह्याला आम्हाला पण प्रश्न पडलाय की तुमच्याच कामाला तुम्हीच कसं किती आम्ही इथं बसलेले नाही. आज तुमच्या पलीकडे बसलेलं जरी तीच म्हणणं आहे, इकडे बसलेलं जरी तीच म्हणणं आहे, इथं बसलेल्या तुमच्या सगळ्या लोकांचं बी तीच म्हणणं आहे. का मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो महायुती सरकारच्या वतीला माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वतीला की निधी कुठल्याही प्रकारे लॅप्स होणार नाही. सध्या जो निधी आपल्याला दिलेला आहे त्या निधीचा संपूर्णपणे विनियोग केला तो ह्या वर्षी केला जाईल. फक्त काय काही अडचणींमुळे त्याला मंत्री महोदय थोडे इंटरेस्ट करतो होते काय समजा आज आपल्याला सिमेंटल पोतं ज्या भावात घ्यायचंय त्या भावात जर 6 महिन्यानं घ्यायला गेलं तर त्याचे सगळे दर वाढलेले असते. प्रत्येक गोष्टीचं एस्टिमेट वाढतंय मंत्री महोदय. उद्या आज जे काम तुमचं एवढ्या पैशात होणार आहे उद्या हे 1.5 पटीनं खर्च करून पण ते काम होत नाही. मग अशा पद्धतीनं त्या कामात दिरंगाई झाल्यामुळं ज्या लोकांचं नुकसान होणार आहे आणि शेवटी साहेब तुम्ही आम्ही विश्वस्त आहे टॅक्स पेअरचे पैसे आहेत साहेब. जीएसटी भरते लोक, इन्कम टॅक्स भरते त्याचे पैसे आहेत. मग ह्या पैशाच्या बाबतीत कुणाच्या तरी सांगण्यावरून त्याला का स्टे मिळतोय कशामुळे थांबवलं जातं हे कळायला पाहिजे नसेल सभागृहाला. पण निर्णय सामूहिक घेतलेला आहे. असं नाही की तुम्ही एकट्यानं घेतला आम्ही एकट्यानं घेतला आपण सगळ्यांनी सामूहिक निर्णय घेतलाय. समजा त्या निर्णयाला काय अडचण असेल सभागृहातच चर्चा झाली पाहिजे ना मंत्री महोदय. सभागृहाच्या बाहेर कशामुळे. आणि पुन्हा हे प्रत्येक वेळेस आपण म्हणायचं की झाडीचं शुक्राचार्य कोण आहे, झाडीचं शुक्राचार्य कोण आहे. तुम्ही आम्हाला त्याचा शोध लावून त्यांना सांगा साहेब आम्हाला इथं की नेमकं ही कामं अडवलीत पुन्हा म्हणून. आता सर्वसाधारण कुठं जायचं आहे मंत्री महोदय. बाजूला गेल तर पत्र होतं त्याविषयी किती राहिले होते शासनाने स्थगिती दिली. 250 कोटीच्या वरकडे झालेल्या होत्या. का झालं नव्हतं? 1 एप्रिल 2025 ला आपलं फायनान्शियल इयर संपलं होतं. मग इतक्या 250 कोटीच्या ज्या वर्क ऑर्डर आहेत त्या का थांबल्या होत्या? काय म्हणतात मूळ मुद्दा काय की आपला साधारण मान्य वर्क ऑर्डर जे आहे ते देण्याची प्रक्रिया सर्टन टाइम लिमिटची असते आणि प्रशासकीय मान्यता
साधारण ऑक्टोबरपर्यंत इलेक्शन लागायच्या आधी पुढच्याच तक्ता लागेल किंवा लवकर उपलब्ध करून द्या सगळ्यांना. इलेक्शन लागायच्या आचारसंहिता लागायच्या आधी वर्क ऑर्डर किती झाल्या होत्या, प्रशासकीय मान्यता किती झाल्या होत्या आधीच्या काळात. नवीन सरकार आल्यानंतर मग प्रक्रिया नेमकी कशी झाली, जानेवारी मध्ये काय केलं, फेब्रुवारीत काय केलं, मार्च मध्ये काय केलं, याचं प्रॉपर टॅब्युलेशन लागेल की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल्स कुठल्या महिन्यात किती दिले आणि वर्क ऑर्डर जे आहेत ते किती दिल्या ते प्रत्येक डिपार्टमेंट वाईज द्या. आणि आज ते सगळेजण ऐकत आहेत, सगळ्यांना उत्सुकता आहे, तर एक एक विषय जो आहे तो टप्प्याटप्प्याने पुढे येईल. रेकॉर्ड कोण करते, पत्रकार आहे, ठीक आहे. एक एक विषय जो आहे तो समोर येईल. जिल्ह्याच्या हिताच्या अनुषंगाने ज्या गोष्टी घडल्या त्याच खरं तर इथे बोलण्याची आवश्यकता नाही, कारण हे पत्र जे आहे ते शासनाकडनं आलंय. ज्यांना फार इंटरेस्ट आहे त्यांनी शासनाकडे जाऊन विचारणं अपेक्षित आहे. एका पालकमंत्र्यांचा विषय नाही आहे हा विषय. शासन स्तरावरती मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून ठरवलेला आहे. इथे काही अधिकारी उपस्थित आहेत ज्यांना माहिती आहे की त्यांच्यावरती कुठले कुठले प्रेशर आले आणि काय काय झालेलं आहे. आज सगळं काही बोलायची आवश्यकता नाहीये, परंतु व्यवस्थित होणार आहे. टप्प्याटप्प्याने आपल्या सोयीनुसार प्रत्येक गोष्ट जी आहे कुठली गोष्ट लपणार नाहीये. आणि स्वाभाविकपणे अधिकाऱ्यांना अजून एक सांगायचंय, कोणी काहीतरी उगाच बोलत बसलं मोठ्या आवाजाने किंवा काय त्याचा अर्थ तुम्ही काहीतरी घाबरून जायचं कारण नाही. जे योग्य आहे आणि जे वास्तव आहे ते करणं अपेक्षित आहे. आणि स्वाभाविकपणे सगळ्यांवरती आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये आपण आता बदल करतोय. कामाची प्रक्रिया, पारदर्शकता आणि जे ठरलंय ते व्यवस्थित होणं हे सगळं अतिशय गरजेचं आहे प्रत्येक विषयामध्ये. मग तो काय अगदी तो ड्रग्सचा विषय असेल ज्याचं राजकारण करायचा काही प्रयत्न केला, किंवा मग अगदी कचऱ्याचा असेल विषय ते सीओशी नंतर आपल्याला बोलायचंच आहे की ते कचरा नेमकं डोंगराचे साठले कशामुळे किंवा रस्त्याचं जे पेंडिंग कशामुळे पडलं. आज मुद्दा मी जास्त काही बोलणार नाही, कारण ही जी आहे ती वेगळी बैठक आहे, राजकीय आखाडी वेगळी आहे, ते बघू योग्य वेळेस. आज माझी एवढीच आपल्या सर्वांना आणि आपल्या माध्यमातून जिल्ह्यातल्या लोकांना सांगायचंय की विशिष्ट योग्य कारणांमुळे हे थांबलं गेले आणि जे काही ते पुढे येईल. आणि ज्यांना हौस असेल त्यांनी जाऊन मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विचारावं. संबंधित जे प्लॅनिंगचे मंत्री आहेत किंवा शिंदे साहेब आहेत ते देवेंद्रजी आहेत. ठीक आहे. आम्हाला पालकमंत्री तुम्ही निर्णय तुम्ही घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ज्याला कुणाला वाटतंय की ह्याच्यात काही गैरप्रकार झालाय, इथं जाहिराती ओपन चौकशी उद्या ना आताच, कशाला पुन्हा टप्प्याटप्प्यानं आणायचं. जे काय करायचे ते हा सूर्य हा जयद्रथ करा, काय असेल ते आता सुद्धा की शासन विनाकारण धाराशिव जिल्ह्यातले 250 कोटी रुपयाची कामं कुणाच्या हट्टापायी जर थांबवली जात असेल तर जनता तर निश्चित त्याचा निवडणुकीत हिशोब करणारच आहे. कुणी असं समजायचं कारण नाही. आज आला म्हणजे इथं मरुस्तोर आपल्याला या अमरपट्टा दिलाय, परत अजून 5 वर्षांना जायचंय त्यांच्या दारात आपल्याला. त्यावेळेस जनता तर त्याचा हिशोब घेईलच. पण मंत्री महोदय आम्हाला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे की तुम्ही शासनाचे भाग आहेत का नाही, तुम्ही पालकमंत्री आहेत का नाही. आणि हे सगळं जर असेल तर आम्ही तुम्हाला विचारणं योग्य आहे. पालकमंत्री नसतो तर मला तुम्ही इकडे बसायला की असं कुठलं लेटर आहे किंवा सीओ आहे पालकमंत्री महोदयाच्या अपरोक्ष कुठल्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली गेली आहे का? तुमच्या अपरोक्ष काय झालंय का? माझ्या अपरोक्ष तुम्ही काय चुकीचं केलं? अधिकाऱ्यांनी सगळं मला विश्वासात घेऊनच केलेलं. तुमच्या अपरोक्ष झालं नसेल तुम्ही काय चुकीचं केलं? अधिकाऱ्यांवर चुकीचे कुठले आरोप करू नका. मी आता तुमच्या ह्यांच्या प्रश्नांचा एकच उत्तर देतो, कारण शेवटी कसं आहे की डीबीसीच्या बैठकीमध्ये ह्या सगळ्या चर्चा होणारच होत्या याची मलाही कल्पना होती. आणि त्यामुळे अशी काही त्या संदर्भात तयारी वगैरे करायची गरज नाही, कारण शेवटी शासन काही चुकीचं करणार नाही. जसं राणा प्रधानांनी सांगितलं की काही गोष्टी शासनाच्या निदर्शनास आल्या असतील तर शासनाने ते थांबवलेले आहे, ते काही रद्द केलेलं नाही. त्यामुळे तुमचे पैसे कुठल्याही प्रकारे वाया जाणार नाही. पूर्णतः जो निधी आहे तो निधी उपलब्ध होईल. ह्या वर्षाचा निधी आणि तो निधी असा एकत्रितपणे आपण तो वापरू. आणि राहिला प्रश्न जो खासदार साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केला की सिमेंटचे भाव वाढले, लेबरचे भाव वाढले, शेवटी ती आता शासनाची जबाबदारी आहे. शासनाने स्थगिती दिली तर शासनाला जर त्यामध्ये काही आढळलं चुकीचं जर काही असेल तर शासन ते रद्द करेल.
आणि जर चुकीचं काही नसेल तर ते परत मंजूर करेल आणि त्यामुळे ती जबाबदारी शासनाची तो भुर्दंड जर झाला तर शासन स्वीकारेल. तो काही तुम्ही आम्हाला तुमच्यात तो भुर्दंड स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही काही त्यांची काळजी करू नका. तुम्ही सक्षम लोकप्रतिनिधी आहात. एकदा दोनदा नव्हे 3-3, 4-4 वेळा तुम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहे. मी ह्या धाराशिव जिल्ह्याचा विकास करायला ह्या ठिकाणी आलोय. कुणाच्या अंतर्गत राजकारणामध्ये इथे काय चाललंय, तिथे चाललंय, त्या पक्षात काय चाललंय, त्या पक्षात काय चाललंय, पक्षांतर्गत ज्या कुरघोडी आहे त्या कुरघोडीवर मात करण्यासाठी किंवा त्या कुरघोडीवर अजून कशा वाटतील यासाठी मी आलेलो नाही. तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. तुम्ही माझ्यावर माझ्या अधिकारांवर आरोप करावे डीपीसीच्या बैठकीमध्ये हे सुद्धा मी सहन करणार नाही. काही गोष्टी राजकीय दृष्टीने प्रेरित काही लोकांना कराव्या लागतात. ठीक आहे, त्यांनी केले असेल, परंतु मला मात्र पालकमंत्री या मात्र या जिल्ह्याचा विकास करायचा आहे आणि स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतो. तुम्हाला जर असं वाटत असेल की पालकमंत्री काय चुकीचं करतात, तुम्ही पत्र देऊन टाका मुख्यमंत्र्यांना की बाबा पालकमंत्री चुकीच्या पद्धतीनं काम करतात, अधिकाऱ्यांकडनं चुकीच्या पद्धतीनं काम करून घेतात, त्या पालकमंत्र्यांना बदला, हरकत नाही. परंतु माझ्या आणि माझ्या अधिकाऱ्यांवर आरोप करून आम्हाला तुम्ही अशा प्रकारे अनुत्तरित करण्याचा प्रयत्न करू नका. मला ह्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे. हा जिल्हा वेगळ्या प्रकारे वेगळ्या पातळीवर मला घेऊन यायचा आहे आणि ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्या प्रामाणिकपणाला किंवा त्या प्रामाणिक इच्छेला छेद देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. काही चुका घडल्या असतील शासनाकडे मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की माझ्या अधिकाऱ्यांनी जे काही प्रस्ताव पाठवलेले आहेत ते योग्य आहे, चुकीचे नव्हते. परंतु शासनाला जर त्यामध्ये काही असं वाटत असेल, मी मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं की जे काही घडलं हे बैठकीमध्ये सर्वानुमते ठरलेलं आहे. आता कुठल्याही लोकप्रतिनिधींनी काही तक्रार केली असेल किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी काही तक्रार केली असेल तर तुम्ही स्थगिती जरी देत असाल तरी पुढे मला अडचण निर्माण होईल. त्यावर मला अर्थ खात्याचे मंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी आणि अर्थ खात्याच्या सचिवांनी स्पष्टपणे सांगितलं की तुमचा एकही रुपया आम्ही वाया जाऊ देणार नाही. सगळ्याच्या सगळे पैसे तुम्हाला ज्या पद्धतीनं वितरित करायचे तुम्हाला आहे त्या पद्धतीने वितरित करण्याचा अधिकार आम्ही देऊ. परंतु काही गोष्टी आम्हाला सुद्धा शासन म्हणून किंवा आम्हाला सुद्धा जिल्ह्यातील परिस्थिती बघून काही निर्णय घ्यावे लागतात. मी आपल्याला विनंती करतो की कुणावरही अन्याय होणार नाही आणि धाराशिवच्या जनतेवर अन्याय होणार नाही. जसे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात त्याचप्रमाणे मी सुद्धा पालकमंत्री आहे. तुमच्यापेक्षा कदाचित 1% जास्त जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे. त्यामुळे कुणावर आणि सर्वसामान्य जनतेवर अन्याय होणार नाही अशी भूमिका पालकमंत्री म्हणून मी आणि माझ्या अधिकाऱ्यांची राहील. आणि ह्या विषयावर जर अजून पुढे काही तुम्हाला चालवायचं असेल, बोलायचं असेल तर तुम्ही बोला, हरकत नाही, माझी तुम्हाला परवानगी. मंत्री महोदय, एकच विनंती आहे की आता सरकारही येतील जातील, कधी सरकार कुठल्या पक्षाचं असते, कधी सरकार कुठल्या पक्षाचं असते. आमचं या 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार, आमच्याही काळात विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून होते. आम्ही नाही कधी स्टे आणला साहेब कुठल्या गोष्टीवर. मला तेच म्हणणं आहे, तुम्ही बोलताय बरोबर आहे, मी तुमच्या सरकारचं स्वागत करेन की तुम्ही स्थगिती आणलेली आहे. परंतु काही निर्णय झाले असतील, परंतु कोणावर अन्याय होणार नाही ही जर जबाबदारी पालकमंत्री म्हणून मी जर घेत असेल तर तुमचा विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवा. निश्चित तुमच्यावर विश्वास आहेच आहे. फक्त मी आज कुणाची बाजू मांडतो इथं, ही बिचारे शेतकरी का त्याच्या शेतात ट्रान्सफॉर्मरसाठी त्यांना आता तुम्ही येतानाच तुम्ही बघितलं असेल एका पायानं लग्न असलेला माणूस तुमच्या जवळ आला आणि काय दिलं तुम्हाला? ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. बघा, मी ही जी वस्तुस्थिती आहे ते आपल्याला आपण जो विचार एक व्यक्ती या ठिकाणी बसला पण बाकीचे सुद्धा आपल्याला भेटलेले लोक सुद्धा. त्यामुळे तुम्ही मला म्हणाला, तुम्ही धीराने मला सांगितलं की माझ्यावर जर विश्वास असेल तर कोणावर अन्याय होणार नाही अशी भूमिका पालकमंत्री म्हणून होती. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आपण सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळे अधिकारी ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र शेवटी या ठिकाणी येत असतो. त्यामुळे आपण योग्य चांगली भूमिका घेऊ. बघा, कुणाचं काय आहे, कुणी काय केलं, स्थगिती कुणी दिली, कुणी आणली, कुणामुळे आली, हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. त्यामुळे ह्याच्याबद्दल बोला, त्याच्याबद्दल बोला, हे बोलायची गरज नाही. आपण विकासाच्या दृष्टीनं बोलूया. आणि मी जबाबदारीनं परत एकदा सांगतो की धाराशिवच्या जनतेवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही. पालकमंत्री म्हणून मी ही जबाबदारी घेतो. जो निधी आपण या ठिकाणी स्थगिती मिळाले त्यापेक्षा किंवा जास्त निधी मी या शासनाच्या माध्यमातून तुम्हाला वितरित करून देईल. तुम्ही काही काळजी करू नका, फक्त थोडासा वेळ द्या, संधी द्या. धन्यवाद. आणि साहेब फक्त एवढंच सांगतो, मी कर्माला मानणारा माणूस आहे सगळ्यात. आणि कुणीही माणूस असला, किती का मोठा असना, किती का छोटा असना, गरीब असना, श्रीमंत असना, कर्म सगळ्यात मोठा असते. आपण केलेली गोष्ट आपल्या मनाला तर माहित असते आणि आपण केलेली गोष्ट जर चुकीची असेल तर ती
फिरून आपल्या दारात कधी ना कधीतरी आपल्या पुढे उभा राहत असते. एवढंच आहे की माणसाने कोणाला नाही घाबरलं तर कर्माला घाबरावं त्या एवढी पुढे विषय चला जाऊ दे. सर पुढे विषय आहे सर